नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. 60 वर्षानंतर डीएमके आणि एआयएडीएमके यांची दुफळी तोडत विजय थलपतीच्या टीव्हीकेने तमिळनाडूमध्ये नवा इतिहास रचलाय. विजय थलपतीच्या टीव्हीकेचा उदय नव्या राजकारणाची नवीन दिशा आणि आशा म्हणून उभा राहिला आहे. थिएटरमध्ये लोकांच्या शिट्ट्यांवर सुपरस्टार बनलेला विजय थलपती मैं आ रहा हूं और वापस जाने का कोई इरादा नहीं असं म्हणत शिट्टी या चिन्हावरच त्याने राजकारणातला सुपरस्टार म्हणून पदार्पण केले. चंद्रशेखर जोसेफ विजय याला विजय थलपती ही उपाधी कोणी दिली? केवळ 2 वर्षाच्या पार्टीने 60 वर्ष मक्तेदारी असलेल्या पक्षांना नामोहरण कसं केलं? विजय थलपतीची राजकारणातल्या ब्लॉकबस्टर एंट्री मागची कहाणी आपण आजच्या भागात जाणून घेऊयात. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. 22 जून 1974 ख्रिश्चन वडील S.A. चंद्रशेखर आणि हिंदू आई शास्त्रीय गायिका शोभा यांच्या पोटी मद्रासमध्ये विजयचा जन्म झाला. आत्ताचा मितभाषी शांत असणारा विजय लहानपणी अत्यंत बोलका होता, पण तो 10 वर्षाचा असताना त्याची लहान बहीण विद्या वारली आणि तेव्हापासून तो शांत आणि अबोल झाला. विजयचं VV क्रिएशन म्हणजे विजय विद्या क्रिएशन आहे असं म्हटलं जातं. विजयचे वडील दिग्दर्शक असल्यामुळे चित्रपट सृष्टीशी विजयची लहानपणीच ओळख झाली. 1984 मध्ये त्याने पहिल्यांदा बेत्री या फिल्ममध्ये बाल कलाकार म्हणून काम केलं. विजयने शिक्षण अर्ध्यातच सोडून ऍक्टर बनायचं ठरवलं. 18व्या वर्षी विजयचा पहिला ऑन स्क्रीन हिरो म्हणून चित्रपट आला आणि तो सपशेल पडला, कारण तेव्हा हिरो म्हणजे डॅशिंग, दाढीमिशी असणारा, स्ट्रॉंग आणि विजय लुकडा सुकडा. त्यामुळे त्याची छाप प्रेक्षकांवरही पडली नाही आणि टीकाकारांनी त्याला हिरोच्या प्रतिमेत तो बसत नाही असं घोषित केलं. तेव्हाच्या प्रसिद्ध कुमुदुम मॅगझिनने असं लिहिलंय की हा चेहरा पाहिला आम्ही पैसे का देऊ. कोणाचाही निश्चय विश्वास तोडायला हे एवढं पुरेसं होतं, पण विजयने हार मानली नाही. पुढे त्याने रसिगन नावाचा मूवी केला आणि या चित्रपटात त्याने त्याच्या नावा अगोदर इलया थलपती म्हणजे युवा सेनापती ही उपाधी लावली. तेव्हा रजनीकांतला थलपती म्हटलं जायचं, त्यामुळे इलया थलपती उपाधी ही त्याचा वारसदार भासवण्याची स्ट्रॅटेजी होती असं म्हटलं जातं. 1996 मध्ये विजयची पुवे उन्न कागा नावाची अभिनेता म्हणून मान्यता देणारा पहिला हिट मूवी प्रसिद्ध झाला. या मूवी मध्ये ना ऍक्शन सीन्स होती ती फक्त लव्ह स्टोरी, प्रेमासाठी हिरोचा त्याग आणि मग काय, त्याच्या निरागस क्युटी पाय रूपावर सगळेच भाळले. आणि यानंतर त्याने बरेच लव्हर बॉयच्या भूमिकेतील ब्लॉकबस्टर फिल्म्स दिले, पण अजूनही तो मास फॉलोअर असणारा अभिनेता बनला नव्हता. जो ऍक्शन हिरो त्याचेच मास फॉलोवर असं तेव्हाचं समीकरण होतं. यामुळे विजय समोर 2 सुप्रसिद्ध ऍक्शन हिरोंचं आव्हान होतं, एक अजित कुमार आणि दुसरं विक्रम. महत्वाकांक्षी विजयचा अखेर विजय झाला. 2003 मध्ये विजयची तिरुमलाई नावाची फिल्म आली. त्यातले ऍक्शन्स, डायलॉग्स सारच गाजलं आणि ती एक मॅसिव्ह हिट मूवी बनली. त्यानंतर पुढच्याच वर्षी गिल्ली मूवी प्रसिद्ध झाला आणि या मूवीने सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. 50 करोड कमवणारी ही पहिली तमिळ फिल्म बनली आणि आजही यातली गाणी इंस्टाग्रामवर ट्रेंडला असतात. 2004 ते 2007 या काळात त्याने अनेक रिमेक केले, ज्यात त्याला प्रचंड यशही मिळालं, पण टीकाकारांनी त्याला रिमेक राजा म्हणायला सुरुवात केली. त्याच्या ऍक्टिंग आणि ओरिजिनॅलिटीवरती टीका करायला सुरुवात केली. म्हणून विजयने अनेक प्रयोग करून पाहिले, पण 2007 ते 2010 मधील काळात त्याचा कोणताही मूवी चालेना. विजयची जादू आता संपली, त्याच्या जादूला उतरती कळा लागलीये अशा चर्चा सुरू झाल्या, पण विजयने यावेळेसही हार मानली नाही. 2012 मध्ये विजयचा थुपक्की मूवी आला, जो 100 कोटींच्या घरात गेला आणि याच मूवी पासून त्याने समाज, व्यवस्था आणि राजकारणावर भाष्य करायला सुरुवात केली आणि यामुळेच राजकारण्यांशी सत्तेसोबत संघर्षाला सुरुवात झाली. 2013 मध्ये थलाइवा नावाची मूवी रिलीज होणार होती, ज्याची टॅगलाईन होती टाइम टू लीड. नेतृत्वाची वेळ जवळ आली आहे.
तेव्हा जयललितांचं सरकार होतं. विजयच्या याच टॅगलाईनमुळे सरकारला ते आव्हान वाटलं आणि अचानक थलाइवा चित्रपटाचे रिलीज थांबवलं गेलं. थिएटरवर बॉम्बफेक करण्याच्या धमक्या देण्यात आल्या. नक्की काय घडतं हे विजयला कळेना. यावरती तोडगा काढायला तो कोडनाड टी इस्टेट, जिथे जयललिता राहायच्या, तिथे गेला. पण सुरक्षेचं आणि अपॉइंटमेंट नसल्याचं कारण देत जयललिता यांनी विजयची भेट टाळली. करोडो फॅन्स असणाऱ्या सुपरस्टारला राजनैतिक दरबाराचं दार त्याच्या तोंडासमोर झाकलं जातं, हा मोठा झटका होता. त्यानंतर विजयने व्हिडिओ करत ती टॅगलाईन वगळली. मूवी रिलीज झाला, पण ती सपशेल पडली आणि मोठं आर्थिक नुकसान झालं. सत्तेच्या ताकदीसमोर विजयचा पहिल्यांदाच सामना झाला आणि मग यातूनच सत्तेविरुद्धचा राग त्याने त्याच्या चित्रपटातून दाखवायला सुरुवात केली आणि राजकारण्यांच्या तो अधिक डोईजड झाला. 2014 मध्ये कथती नावाचा मूवी आला. कॉर्पोरेट्स गरीब शेतकऱ्यांची कशी लूट करतायत, व्यवस्था शेतकऱ्यांना आत्महत्या करायला बळी पाडतीये, या आशयाचा तो चित्रपट होता. या चित्रपटाला बराच विरोध झाला, पण विजय डगमगला नाही. त्यानंतर 2017 मध्ये नेता नसलेलं, राजकीय अजेंडा नसलेला जलाई कट्टूसाठी चेन्नईच्या मरियाना बीचवर जनआंदोलन झालं. गडबड गोंधळ होऊ नये म्हणून तोंडाला रुमाल बांधून साध्या कपड्यात पहाटे 2 ते 6 वाजेपर्यंत तो आंदोलकांमध्ये जाऊन बसला. ना त्याने कोणतं स्पीच दिलं, ना कोणती सेल्फी. त्याने फक्त एक मेसेज दिला, आपली संस्कृती जलाई कट्टू वाचवण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. रजनीकांत, कमल हसन आणि इतर राजकीय नेते फक्त स्टेटमेंट देत होते, पण विजयने सामान्यात मिसळून त्याची भूमिका शांततेत स्पष्ट आणि आक्रमक केली आणि हाच विजयचा मास्टर स्ट्रोक होता. त्याच वर्षी विजयचा मेरसल नावाचा चित्रपट चांगलाच गाजला. तो खास चर्चेत आला त्याच्या डायलॉगमुळे. चित्रपटातील विजयाच्या नायकाचे पात्र जीएसटी आणि नोटबंदीवरती कडाडून प्रहार करते आणि यामुळे हा सरळ मोदी सरकारवरती निशाणा होता. मग काय होणार होतं? बीजेपी नेत्यांनी त्याच्यावर सडकून टीका केली. तमिळनाडूतील भाजपचे नेते एच राजा यांनी त्याला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की विजय हा एक ख्रिश्चन आहे. त्याने म्हणायला हवं होतं की चर्चच्या अगोदर दवाखाने बनवा, पण त्याऐवजी तो म्हणतो की मंदिरांच्या अगोदर दवाखाने बनवा आणि हे हिंदूंना भडकवण्यासारखं आहे. परत त्यांनी ते ट्विट डिलीट केलं. विजयने यावर एक पत्रक जाहीर केलं. त्या लेटर हेडवर लाल रंगाने मोठ्या अक्षरात लिहिलेलं सी जोसेफ विजय, तर मध्यभागी लिहिलेलं जीजस सेव्ज, आणि हा डाव भाजपवरच उलटला. पुढच्याच वर्षी 2018 मध्ये सरकार फिल्मच्या ऑडिओ लॉन्चिंगच्या वेळी विजयला प्रश्न विचारण्यात आला, समजा तुम्ही मुख्यमंत्री झालात तर काय कराल? तेव्हा स्मित हास्य करत आश्वासकपूर्वक उत्तर देत विजय म्हणाला, आम्ही पहिले सरकार बनवू आणि पुन्हा निवडणुका लढवू. यावर टाळ्यांचा वर्षाव झाला, पण मूवी रिलीज झाल्यानंतर मोठा हंगामा झाला. कारण फिल्म मध्ये एक सीन होता जिथे सरकारने दिलेला मिक्सर फॅन्स लोक आगीत टाकतात. बऱ्याच तज्ज्ञांनी याची तुलना फ्रीबी सोबत केली, पण विजय चित्रपटाच्या माध्यमातून डीएमके AIADMK सरकारला टार्गेट करत आहे असं वाटून त्यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. AIADMKच्या 2 नेत्यांनी तर सरकारचे डायरेक्टर गुरुदास यांच्यावर राजद्रोहाची केस करण्याची धमकी दिली. व्यवस्थेवर भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, गोरगरिबांची पिळवणूक या विषयांच्या अवतीभोवती विजयचे चित्रपट बनले जात होते आणि त्याची मसिहा, प्रामाणिक, सच्चा सेनापती, थलपती अशी प्रतिमा निर्माण होत होती. याची खऱ्या आयुष्यात पुष्टी देणारी 2020 ला घडलेली घटना. 2020 ला नेवेलीच्या खाणकामात विजयचे शूटिंग सुरू होते. अचानक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने घर आणि इतर ठिकाणी धाडी टाकल्या. विजयच्या सेटवरती त्याची चौकशी करण्यात आली. करोडोंची संपत्ती विजयच्या घरी सापडली अशा अफवा पसरल्या, पण त्यांना काहीच सापडलं नाही. एवढं सगळं होत असताना विजय शांत राहिला. तो पुन्हा नेवेलीच्या खाणकामावरच्या सेटवर गेला आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित लोकांसोबत त्यांनी सेल्फी काढला आणि ती सेल्फी 2020 सालची सगळ्यात जास्त रिट्वीट केली जाणारी सेल्फी ठरली. आणि ही विजयची व्यवस्थेला दिलेली भेदक प्रत्युत्तराची शैली होती. विजयची राजकीय महत्वाकांक्षा दिसायला लागलेली. यावरती शिक्कामोर्तब झालं ते 2021च्या स्थानिक निवडणुकांमध्ये.
तेव्हा विजयच्या फॅन क्लबने निवडणूक लढवली. विशेष म्हणजे 2009 साली विजयनेच हा फॅन क्लब बनवलेला. 2021च्या स्थानिक निवडणुकात सत्ताधारी डीएमके अपोजिशन AIADMKला पाठीमागे सारून 129 जागांवरती ते निवडून आले. विशेष म्हणजे ज्या भागात MGR, जयललिता यांना देव मानलं जातं त्या भागातही विजयच्या फॅन क्लबचे उमेदवार निवडून आले. 2020 मध्ये विजयच्या वडिलांनी व काही सहकाऱ्यांनी मिळून विजयच्या नावे एक राजकीय पक्षाची स्थापना केली. पण विजयला याबद्दल कोणतीच माहिती नव्हती. पण विजयने ते स्पष्टपणे नाकारलं आणि आपल्या नावाचा, फोटोचा आपल्या परवानगीशिवाय काही लोक व आई वडिलांनी राजकीय फायद्यासाठी वापर केल्यामुळे त्यांच्यावरच केस केली. आणि यामुळेच समोर परिवार असला तरी तो पक्षपात करणार नाही अशी त्याची इमेज बनली. 2 फेब्रुवारी 2024 मध्ये विजयने तमिलगा वेत्री कझगम TVK या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली. तेव्हा त्याने लोकांना आश्वासन दिलं की 2026 पर्यंत माझे राहिलेले चित्रपट मी पूर्ण करेल आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीला रामराम देऊन मी जनतेसाठी कार्य करेल. त्याच्या पहिल्याच भाषणात त्याने त्याची विचारधारा स्पष्ट केली. सोशल, सेक्युलर आणि जस्टिस. तमिलगा वेत्री कझगम या पक्षाची विचारधारा ही पेरियार, के कामराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वेणू नेचियार, अंजलाई अमाल यांचा फोटो वापरत त्याने स्पष्ट केली. यांच्याद्वारे विजयने DMK, AIADMK, काँग्रेस, दलित, तमिळनाडू राष्ट्रवाद आणि महिला वोट बँक आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. याच भाषणात विजयने भाजपाला वैचारिक विरोधक, DMKला तर राजनैतिक विरोधक घोषित केले. 27 सप्टेंबर 2024च्या विजयच्या रॅलीमध्ये त्याला यायला 7 तास उशीर झाल्यानंतर चेंगराचेंगरीत 40 लोकांनी जीव गमावला. त्याच्या या वागण्यावर राजकीय पक्षांसोबतच मीडियानेही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने माफी मागितली व मृत व्यक्तीच्या परिवाराला 20 लाखांची मदत करण्याची घोषणा केली. जानेवारी 2026 मध्ये विजयचा शेवटचा 69वा चित्रपट जननायकनचं रिलीज थांबवलं गेलं. या चित्रपटात विजय पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे आणि तो भ्रष्ट नेत्यांना कोठडीत डांबून मारत आहे असा सीन या चित्रपटात आहे. निवडणुकीच्या अगोदर असा कोणताही मूवी नको अशा अर्थाने जननायकनचं रिलीज रोखलं गेल्याचं म्हटलं जात आहे. आणि या सगळ्यात एक ट्विस्ट म्हणजे ज्याने नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, DMKचे नेते स्टॅलिन यांचा प्रचार प्रसार केला त्याच प्रशांत किशोर यांनी TVKच्या विजय थलपतीच्या प्रचाराची सूत्रे सांभाळली. आणि पहिल्याच प्रयत्नात विजय थलपतीने तमिळनाडूच्या राजकारणातला मेगा स्टार म्हणून एंट्री केली. विजयच्या एंट्रीमुळे तमिळनाडूच्या राजकारणात तिसरा पक्ष, नवीन चेहरा समोर आला असला तरी हा पक्ष विजयच्या चेहऱ्यावरच चालणार की सांगितलेल्या विचारधारा तळागाळापर्यंत रुजणार? विजयचा आत्ताचा विजय हा तात्कालिक आहे की दीर्घकाळ परिणाम करणारा हे येणारा काळच सांगेल. तुर्तास तरी तमिळनाडूमध्ये विजय थलपतीचा राजकारणातील मेगा स्टार म्हणून उदय झाला आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजे सकलमला सबस्क्राईब करा. धन्यवाद.